नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग काढायचं कारण एकच की बाबा जो काही माझा परिसर आहे, माझा जो काही भाग आहे, जो सुंदरतेने जो नटलेला भाग आहे, तो अतिशय देखणा आहे. आणि देखणा तर आहे, पण अतिशय भारी आहे. तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. थांबा, हा जो काही दिसतोय हा मेन कॅनल आहे. हे समोर जो येतोय ना, हा मेन कॅनल आहे. हा मेन कॅनलचा छोटा जो फटा आहे, तो मी तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, तो हा कॅनल. त्या कॅनलमधून आतून पाणी पलीकडे माळशिरस तालुक्याकडे जातं. ओके, तर हो का, हे पूर्णपणे हे जे काय आहे दिसतं, हे समोरचं हा शेवऱ्याचा परिसर आहे, बरोबर. तर हा जो काय समोर मी ज्या ब्रिजवर आता उभा आहे, हा ब्रिज महाराष्ट्रातील 2 नंबरचा ब्रिज असा मानला जातो. हा याच्या आतून कॅनल आहे, पाणी जातं काय, त्याच्या आतून पाणी जातं. हे पूर्णपणे जे दिसतोय हा कॅनलचा भाग आहे सगळा टोटल. आणि ब्रिज आहे हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातील 2 नंबरचा ब्रिज मानला जातो. ही समोर जे दिसते ती ही नदी दिसते, भीमा नदी आहे. ह्या भीमा नदीचं पात्र या ठिकाणी नीरा नरसीपूर या ठिकाणी 2 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. आणि जो काय परिसर दिसतोय, हा आजूबाजूची काय शेती दिसते, ही पूर्णपणे बागायत आहे. कारण या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यामुळं की या ठिकाणचं काय सुंदरतेने नटलेला जो काय भाग आहे तो खूप छान आहे. केळी असेल, गहू असेल, मका असेल, की अनेक पिकं असतील, पिकाचं पण क्षेत्र भरपूर या ठिकाणी आहे. परंतु आता थोडंसं बागाकडे लोक वळालेत, त्यामुळं या ठिकाणी बागाचं पण प्रमाण भरपूर आहे. तर जो काय हा परिसर आहे, ही नदी आहे, याचं हे कॉर्नर आहे. ही पूर्णपणे जी आजूबाजूला जे काय तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये जाता, तर आपल्या भागातला पण भाग तुम्ही बघायला हवा आहे की आपल्या भागाविषयी, की आपल्या भागातली लोक कशा ठिकाणी राहतात, व्यवसाय शेतीचा कसा केला जातो, की ज्या ठिकाणी जे क्षेत्र नीरा नरसिंहपुरी, जे पवित्र असं ठिकाण, दोन्ही नद्यांच्या संगमावरती बसलेलं जे काही गाव आहे नीरा नरसिंहपूर, तर या ठिकाणी खूप मोठं भक्त प्रल्हादाचं आणि नरहरीचं मंदिर आहे. तर या ठिकाणी अवश्य कधीतरी अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून या. तुमच्या मनाला पण अशा ठिकाणची मोकळीक भेटायला जर हवं असेल तर अशा ठिकाणच्या परिसरामध्ये कधीतरी या, आणि तुम्हाला बघायला पण खूप छान वाटेल. जो काही परिसर असेल, ही नदी असेल, ही आजूबाजूची शेती असेल, या ठिकाणी व्यवसाय म्हणून शेती करणारे जे काय शेतकरी बांधव आहेत, किंवा जे आजूबाजूला जे काय भाग आहे तो खूप छान आहे. आणि भाग तर असा आहे की बस बोलायचंच काम नाही, की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर पण आहे. पूर्णपणे शेती ही बागायत आहे. बागायत असल्यामुळे या ठिकाणी हिरवळीचं प्रमाण अतिशय खूप छानच आहे. कारण बागायत क्षेत्र या ठिकाणी कधी पाण्याची कमतरता भासत नाही आहे. तर त्याच्यामुळं झालं आहे काय माहिती आहे का, बाग हा अतिशय चांगला आहे, छान आहे, उत्तम आहे.